नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज आहे मुलुंडमध्ये. माझ्यासोबत आहेत मुलुंडमधल्या सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांच्या दाता अशी यांची ओळख आहे. अनेक संस्थांना, अनेक लहान मुलांना, अनाथांना त्या मदत करत असतात. त्यांचे पती उदय गोखले आहेत, ते त्यांच्यासोबत काम करत असतात आणि त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांच्याच बिल्डिंगमधल्या आजूबाजूच्या, की त्या ताईंना पुढे करतात. तुम्हाला काय लागेल सांगा आणि निसंकोचपणे ते मदत करत असतात. मुलुंडमध्ये राहून आज मी नवजीवन आधार संस्थेची मुलं, जे ताडे सर आहेत संस्थापक अध्यक्ष, त्या मुलांना घेऊन आलो इथे. त्या ताईंनी आजपर्यंत आश्रमाला भेट दिली नाही, पण त्यांची मदत दरवर्षी पोचते. ते अगदी फोन करून सरांना बोलतात, तुमच्या मुलांची मदत वह्या पुस्तकं, शालेय शिक्षणाची असेल, कोणतेही असेल, धान्याची असेल, ते इथून करत असतात. म्हणजे सामाजिक कार्य करणारा माणूस, व्यक्ती, स्त्री, ती कुठे जगात कुठल्याही कोपऱ्यात असला तर त्याला कळकळ असते आपल्या समाजाची. आपला तळागाळातला समाज तो वर यावा ही त्यांची इच्छा असते. तर माझ्या मागे पाहू शकता पंतप्रधान भारताचे मोदी साहेब यांच्याजवळ फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भारदस्त मूर्ती आहे, महाराष्ट्राची आराध्यदैवत. असं त्यांच्या घरी आलोय मी. तर ताईंशी सध्या बोलूया. ताई, काय सांगाल? आम्ही तुमच्या घरी आलो, त्या मुलांना घेऊन आलो. दरवर्षी तुम्ही सामाजिक कार्य इथून त्या अंबाडी म्हणजे भिवंडीपासून साधारणतः 18 ते 20 किलोमीटर अंतर आहे, तिथे तुम्ही दर देता. परंतु मुलुंडमध्ये काय करता तुम्ही? सामाजिक कोणत्या कोणत्या पद्धतीचं कार्य करता? मुलुंडमध्ये म्हणाला नमस्कार. एकतर सवय नाही आहे खरं तर अशा गोष्टींची की ज्यातनं कुठले व्हिडिओ द्यावेत. कारण असं म्हणतात, आपण केलेलं उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला समजू नये, तर ते खरं पुण्याचं काम असतं. त्यामुळे हे पहिल्यांदाच काहीतरी होतंय, ठीक आहे, पण त्याच्या मुलांना जर त्याची मदत होणार असेल तर नक्कीच आपल्याला करायला पाहिजे. मी अस्मिता गोखले. आम्ही मुलुंडमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी, म्हणजे आमच्या जुन्या सोसायटीमध्ये असणाऱ्या, आपण एक स्त्रीचं एक हे असतं की एकदा ती आली की लाईक माइंडेड सगळ्या महिला एकत्र येतात आणि काही ना काहीतरी उपक्रम चालूच करत असतात. अशातल्या याच्यामध्ये आता गेली जी अनेक वर्ष आम्ही जे मुलांसाठी म्हणून शालेय साहित्य देतोय, ते माझ्या मैत्रिणी पण इतक्या भरभरून देतात. त्यांना माहितीये साधारण जून महिना म्हणजे मुलांच्या शाळेची सुरुवात, फक्त एक मेसेज टाकायचा अवकाश असतो. मग त्या माझ्या आधीच्या कुठल्या ग्रुपच्या मैत्रिणी असोत, आम्ही राहतोय त्या सोसायटीमधले कोणीही असून देत, या सगळेच जण, नुसत्याच मैत्रिणी नाही बरं का, ज्यांना वाटतंय की मुलांनी शिकलंच पाहिजे, असा प्रत्येक माणूस न सांगता आपल्याला मदत करत असतो. चेहरा फक्त अस्मिता गोखले हा पुढे असतो. त्यामुळे जे होतं ते आम्हा सगळ्यांची मदत होते. कारण शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. सगळ्यात आपल्याला कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर शिक्षण हा त्याचा पाया आहे. आणि हे काम गेली अनेक वर्ष तायडेजी, रेवणकरजी करतायत. आम्ही त्यांना ठाण्यापासून बघतोय. ऍक्च्युली ठाण्याला छोट्याशा खोलीमध्येच त्या आलेल्या जुन्या कपड्यांपासून चांगल्या पिशव्या बनवणं, त्या विकणं आणि त्याच्यामधनं मुलांकरता काहीतरी करणं, हे जेव्हा आम्ही बघितलं त्यावेळेला मग अशा संस्थेला काम करणारा कार्यकर्ता त्याच्या कृतीतनं दिसतो. त्यामुळे जरी आम्ही अंबाडीला त्यांच्या संस्थेला भेट दिली नसली तरी सुद्धा तो विश्वास ठाम आहे आणि या विश्वासातनच आम्ही त्यांना जेवढी जमेल तशी मदत करत आहोत. आणि या याच्यातच माझे अथक फाउंडेशन, आमचं जे शून्य कचरा म्हणून काम चालू आहे, अनेक वर्ष, 9 वर्ष झाली आमची, त्याच्याकरता काम चालू आहे. यातनं पण मिळणारे येणारे जे लोक आहेत सगळेजण जोडले गेलेले आहेत. माझी तुम्हा सगळ्यांना, जे हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांना असं प्रत्येक वेळेला जाण्यापेक्षा आपण जवळ आहोत. प्रत्येकाने एकेका मुलाची त्याच्या सुरुवातीपासनं किमान 10वी पर्यंतची, संपूर्ण शिक्षण घेईल तोपर्यंतची झाली तर उत्तमच आहे, पण किमान 10वी पर्यंतची शाळेची आणि किंवा त्यांच्या जेवणाची अशी जर त्यांची पूर्ण जबाबदारी म्हणजे पालकत्व जर घेतलं गेलं तर हे जे या निराधार संस्थेच्या मार्फत प्रत्येकाकडे फिरायला लागतंय त्यांची वणवण कमी होईल आणि मुलांसाठी त्यांना अजून काहीतरी चांगलं करायला वेळ देता येईल. तेव्हा तुम्हा सगळ्यांना विनंती, हे मात्र नक्की करा. धन्यवाद ताई, आपण खूप चांगलं काम करता आणि
त्यात विशेष म्हणजे आपण आपल्या मैत्रिणींना ओळखत होता या कामामध्ये. आपल्यासोबत उदय गोखले आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? मॅडम काम करतात एवढं चांगलं, तुमचा सपोर्ट असतो की काय असतं? अरे बापरे. आमच्या गावामध्ये ती आमचं मुखपृष्ठ आहे, मी मलपृष्ठ आहे. काय चेहरा कोणाचा जास्त महत्त्वाचा नाही आहे, काम होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक सामाजिक बांधिलकी प्रत्येकाला वाटली पाहिजे. कारण आपण जे काय आपण आहोत त्याच्यामध्ये समाजाचं खूप मोठं आपल्याला देणं आहे. आणि ते कुठेतरी आपल्याला अंशतः फेडलं पाहिजे. प्रत्येकात जाणीव असते, ती फक्त कोणीतरी जागृत करायला लागते. ते कुठे निखाराची राख म्हणजे कोणी कशी झटकली की लगेच तो प्रज्वलित होतो. त्याच्यामुळे प्रत्येकात ती जाणीव असते, फक्त कोणी त्याला सांगायला लागतं अरे हे करायचं आहे. आणि माणसं येतात की तुम्ही बघताच आहात. आणि सगळी आमची सखी सवंगडी आहेत आणि सगळे त्याच विचाराचे आहेत, लाईक माइंडेड आहेत. आणि म्हणून हे कार्य होतं आहे आणि सातत्याने होतं आहे. जसं आज आम्ही प्लास्टिकचं पण काम करतो आहे, ते पण असं सातत्याने गेले 9 वर्ष करतो आहे. आणि हे पण काम आमचं सातत्याने चालू राहील. मुलं ही आपलं भवितव्य आहे, त्यामुळे त्यांना घडवणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. की आज ही माणसं तर आपलं सगळं तन मन धन धन काम करत आहेत. आपल्या परीने आपण छोटंसं आपलं खारीचा वाटा म्हणून आम्ही काम करतो आहे. आमच्यापेक्षा काम यांचं खरं जास्त मोठं आहे. त्यांचं हे मोठेपणा की ते आम्हाला आपल्या इंटरव्ह्यू देत आहेत, पण खरं वास्तव त्यांचं मोठेपण आहे ते. धन्यवाद. एवढंच बोलतो. जगताना जे समाधान लागतं ना, ते दुसऱ्याला देऊन मिळतं. एखाद्या गरिबाला मदत करून बघा, तुम्हाला शांत झोप लागेल. त्या प्रकारचं सर्व ते समाधान भोगतायत. आपल्यासोबत त्याच्या मैत्रिणी आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव निशा प्रभू. बरं, तुम्ही कशा प्रकारे मदत करता येईल? नाही, तिथे असे सततच काही ना काहीतरी उपक्रम चालू असतात. आम्हाला तितकं नाही जमत एकदम पुढे येऊन असं सगळं करायला. तर आम्ही आपलं तिच्या मार्फत ते काहीतरी मदत किंवा जे आम्हाला काही करायचं असेल ते आम्ही तिच्या मार्फत सगळं करत नेता लागतो पुढे. ऍक्च्युली आमचा तो एक नेताच आहे. येस, लीडर आहे ती आमची. येस. काय सांगाल, तुमचं नाव काय? नमस्कार, मी स्वप्ना टिंबू. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आणि गेली 20 वर्षांपासून आमची मैत्री आहे. आणि जी मैत्री जी झाली ती अशाच एका काहीतरी कॉमन कारणामुळेच झाली की तिला पण सामाजिक बांधिलकीची आवड आहे आणि ती ठेवते, जपते. आणि त्याचा आम्हाला आमच्या सगळ्यांचा तिला सपोर्ट आहे त्या बाबतीत. कारण आपल्या समाजाचा किंवा देशाचा जो पाया आहे ती पुढची पिढी म्हणजे जी लहान मुलं आहेत तो आपल्या देशाचा भविष्याचा पाया आहे. आणि ती एज्युकेटेड असणं, त्यांच्यासाठी चांगलं शिक्षण मिळणं, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळणं हे आपल्या सगळ्यांचं काय म्हणतात ते कर्तव्य आहे की त्यांना ते मिळवून दिलं पाहिजे. कोणत्याही स्वरूपात का असेना पण त्यांना ते मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला आमचा सगळ्यांचा अस्मिताला सपोर्ट आहे आणि तिच्या थ्रू आमचा या संस्थेला देखील सपोर्ट आहे. आणि या संस्थेला सगळ्यांनी भरभरून मदत करावी आणि लहान मुलांना पुढे येण्यासाठी त्यांचं भविष्य चांगलं होण्यासाठी त्यांना मदत करावी ही आमची अपेक्षा आहे सगळ्यांकडनं. आणि मला वाटतं संस्थेची देखील तशी अपेक्षा असते. नमस्कार. मुलांवर संस्कार घडवणाऱ्या ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत. मॅडम, जरा तुमचा परिचय द्या आणि तुम्ही 2 शब्द बोला. माझं नाव मनीषा मोडक. मी ठाण्याच्या न्यूगा स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून निवृत्त झालेली आहे. आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांची मला खूप माहिती आहे त्याच्यामुळे. कारण आमच्या संस्थेत सुद्धा अनेक असे कमी उत्पन्न गटातून आलेले विद्यार्थी येत होते आणि त्यामुळे त्यांच्या काय समस्या असतात ह्याची मला चांगली जाणीव आहे. मदत करायला अनेक लोक तयार असतात, फक्त त्यांना आवश्यकता असते की ते योग्य ठिकाणी पोहोचते की नाही याची खात्री त्या देणाऱ्याला असायला लागते. आणि ती खात्री आम्हाला अस्मिताबद्दल आहे. आणि म्हणून आम्ही केव्हाही त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला देणगी द्यायची आहे तर आमचा सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप हा तयार असतो. आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा सदुपयोगच होईल. आणि असा सदुपयोग होणार असेल तर देणारे हात कधीच कमी पडणार नाही. धन्यवाद मॅडम. आता हे झाले अन्नदाता. आपल्यासोबत अजून एक व्यक्तिमत्व आहे, त्यांना आम्ही म्हणतो रक्तदाता. 177 वेळा रक्तदान केलेले रेवणकर साहेब आपल्याबद्दल समोर. साहेब, या काय म्हणतात? मी सुरेश रेवणकर, 177 वेळा रक्तदान करणारा. रक्तदान मी तर लहानपणापासूनच करत आलो, वयाच्या 18 वर्षापासून. सगळ्यात पहिल्यांदा मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये एका पेशंटचं नातेवाईकाला रक्तदान केलं आणि वडिलांकडून शाबासकी मिळवली. त्याच्यानंतर मी एकदा मोकाड्याला गेलो होतो. तिकडे शाळेत एका जसं शाळेला भेट द्यायला बोलवलं होतं मला. तिकडं लहान मुलाची चड्डी फाटली होती, तो हात धरून उभा होता.
तर मी म्हटलं काय झालं, असं का टीचरने तुला शिक्षा केली का? तर मी तुमच्या टीचरला ओरडतो वाटलं. तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं हसत नाही साहेब त्याची चड्डी फाटली म्हणून असा हात केलाय. मग तेच माझं मनामध्ये कुठेतरी झालं, म्हटलं मुलांसाठी आपण काहीतरी करावं. आपण तर एकदा कपडे घालतो, दोनदा कपडे घालतो, नाही आवडत देतो फेकून. तर त्या कपड्याचा उपयोग त्यांना तरी होईल त्या दृष्टीने मी काम करत गेलो. नंतर सुरेश तायडे यांचं ते निराधार सेवा केंद्र आणि नवजीवन आधार संस्थे नावाच्या संस्थेशी जोडला गेलो आणि सगळ्या लहान लहान मुलांसाठी आतापर्यंत कामं करत गेलो आणि त्यांना राशन, शिक्षण, शैक्षणिक साहित्य मिळावं किंवा एखाद्याचं काय आजारपणासाठी मेडिकल कॅम्प वगैरे कुठे काय असेल तर मी माझ्या म्हणजे परिचयाच्या डॉक्टरांकडनं वगैरे करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि कुणाला मोफत रक्त मिळवून देण्याचं काम किंवा एखाद्याला मोफत आजारी म्हणजे मेजर ऑपरेशन वगैरे असेल, म्हणजे जसं कॅन्सर पेशंट आहे, TB पेशंट आहे किंवा एखादा ओपन हार्ट सर्जरीचा पेशंट आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, अशा कुठल्याही म्हणजे गरजू रुग्णांना मी मदत मिळवून द्यायचं काम करतो. आणि आपण समाजाचं कधी देणे लागतो आणि आपण केलं, आज आलो, जन्माला आलो, उद्या गेलो, तर समाजामध्ये आपलं नाव म्हणजे आपलं कर्तव्य आपल्या कामातून ते दिसून यावं त्यासाठी मी धडपड करतो. कारण प्रत्येकाचं असे एक असते की माणूस जन्माला येतो तर त्या जन्माचं काही ते सार्थक व्हावं लागतं. तर ते सार्थक होण्यास म्हणजे आपण एखाद्याला जगवतो, त्याच्यामध्ये खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि मी ते ह्यापुढेही करत राहणार. आणि मला तुम्ही 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल धन्यवाद. आणि अस्मिताताईबद्दल बोलायचं म्हटल्यावर तुम्हाला शब्दच कमी पडतील, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढं वर्ष ते माझ्या बोलण्यावर की बाबा ताई असं आहे आमचं, आणि मला भाऊ म्हणतात, दादा म्हणतात. आणि माझ्या एका शब्दावर की तुम्ही माझ्या आश्रमात एकदा भेटायला या, अजूनही आले नाहीत, पण फक्त माझ्या एका बोलण्यावर ताई मी फक्त फोन करतो, ताई यावर्षी पण होईल ना पुस्तकाचं, किती पाहिजे, किती मुलं आहेत, वाढलेत का कमी झालेत, सगळं विचारतात. आणि त्या दृष्टीने एका फोनवर दुसऱ्या दिवशी त्यांचा रिप्लाय येणार की मी सामान भरलाय किंवा पुस्तकं वगैरे सगळं आणून ठेवले, कधी घेऊन जायला येतात. एवढं ते विश्वास दाखवतात. आणि त्यांनी आतापर्यंत एकदाही आश्रमाला भेट दिलेली नाही. फक्त मुलं आहेत आणि एकदा फक्त आमच्या ठाण्याच्या एका ऑफिसमध्ये त्यांनी भेट दिली होती. तिकडचं वातावरण बघून ते भारावून गेले. ते बोलले नाही दादा तुम्ही चांगलं काम करताय आणि तुमचं आश्रमाला आणि तुमचं ते समाजकाराला आमचं नेहमीच हातभार लागेल, आणि अशी ग्वाही दिली आणि आत्ताही करत आली, ह्याच्याही पुढेही करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभारी आहे. मित्रांनो बघा, मुंबईसारख्या ठिकाणी आता कितव्या टावरवर जात तुमचा कितव्या मजल्यावरती? 10व्या मजल्यावरती आहोत आम्ही. म्हणजे माणूस कुठे कुठे राहतो आणि कुठल्या भावनांशी कुठे निगडीत असतो, त्या लहान लहान चिमुकल्यांना शिक्षण मिळावं, शिक्षण घ्यावं, त्यांना अन्न व्यवस्थित मिळावं, यासाठी सगळी मंडळी धडपडत असते. एकच संस्था सुरेश तायडे नवजीवन संस्था काम करत असते, तर त्यांच्या मागे आम्हाला डोलारा उभा असतो. आपल्या सोबत आहेत तायडे सर. तायडे सर काय सांगाल तुम्ही? यांच्यावर सगळी तुमची मदत आहे, बोला तुम्ही सगळं. नमस्कार, मी सुरेश तायडे, नवजीवन आधार संस्थेचा अध्यक्ष. मुंबईमध्ये अस्मिताताई ह्या आम्हाला गेल्या 6 वर्षापासून संस्थेला भेट न देता पण मुलांसाठी जी धडपड करत आहेत. उदय सर आहेत, फिटनेसमॅन म्हणून मी त्यांना नेहमी बघत असतो. त्यांच्याकडनं फिटनेस कसं असलं पाहिजे त्याच्यावर मी नेहमी अभ्यास करत असतो. आज अशा पद्धतीने जर मदत करत असतील तर आमचंही कर्तव्य तर होतं की आम्ही तिथपर्यंत मुलांना घेऊन तरी दाखवावं, म्हणून आज आम्ही मुलांना घेऊन आले. आणि ह्या वर्षी ते आपल्याला मुलांसाठी लागणारे सगळे शैक्षणिक साहित्य, काही रेशन असेल तर तेही ते नक्की देणार आहेत. आणि अशीच मदत ते कायम आम्हाला करत राहतील अशी मी आशा बाळगतो. आणि एक विनंती नक्की करतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या संस्थेच्या मुलांना भेटायला नक्कीच यावं. आपणही यावं, आपले सर्व मैत्रीण जे काही असतील त्यांनी यावं अशी मी तुमच्याकडनं आशा बाळगतो. आणि तुम्हाला आम्हाला मदत करतात म्हणून तुम्हालाही मदत करणारे हात लोकांनी भरपूर द्यावेत आणि तुम्ही त्यासाठी सक्षम असावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर ताई आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. ओझरेश्वरी काय एवढं, इथून 40 किलोमीटर अंतर ओझरेश्वरी खेडेगाव आहे. एक मंदिर आणि नित्यानंद बाबांची समाधी असल्यामुळे प्रसिद्ध आहे, जगाच्या नकाशावर दिसते. पण आजूबाजूला भयंकर खेडी आहेत, पाण्याची मारामार आहे, शाळांची व्यवस्था आहे. जर तुम्ही ह्या संस्थेला मदत करत असाल तुमचा ग्रुप, तर तुम्ही आजूबाजूला देखील थोडी तुमच्यापर्यंत मदत केली तर फार काय होईल.
एक मला तुमची विनंती आहे, कारण तुमच्यात ती जागरूकता दिसली ना मला मनामध्ये, ते प्रचंड आहे. जे बोलून यांच्या तोंडात डोळ्यात आसू आले आता, कारण चड्डी फाटलेली पोराची हातला बोलली. ही परिस्थिती आम्ही रोज बघतो साहेब खेडेगाव. तुम्हाला अनुभव नसेल, तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता, पण आम्ही डोळ्यासमोर असतो, आम्हाला ती सवय पडली, पण आम्ही करू काही शकत नाही. तर तुमच्यासारखे अन्नदाते असतील, दाते असतील मनापासून येणारे, तर आपण ह्या अनाथ मुलांसाठी भरपूर काही करू शकतो. धन्यवाद. आपण दिलेली मुदत पोहोचली आमच्यापर्यंत. तुम्ही एकदा आश्रमाला आमच्या भेट द्या. धन्यवाद.